शेळीपालनातल्या म्हणजेच आपल्या गावरान फिरस्ती शेळीपालनातल्या दिवसेंदिवस येणाऱ्या नवनवीन अडचणी जर बघितल्या तर जवळपास आपला शेळीपालक वर्ग हा बंदिस्त शेळीपालनाकडे वळाला आहे। परंतु बंदिस्त शेळीपालनामध्ये पण काही उदाहरणं त्यांच्या डोळ्यासमोर पाहायला मिळाली की बंदिस्त शेळीपालनाचे फार मोठमोठे बंद पडले। मग कन्फ्यूज आहेत ना की बा खरंच गावरान शेळी किंवा उस्मानाबादी शेळी बंदिस्त होऊ शकते का, हा मुद्दा क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मी सतीश रणेर। शेळीपालनाच्या बाबतीत आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ जर आवडला तर का आवडला, नेमका कोणता पार्ट चांगला वाटला किंवा का नाही आवडला ते सगळं लिहून कमेंट करून पाठवू शकता। मित्रांनो बघा, दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत मुक्त शेळीपालनातलं। मी असं का म्हणलो, कारण त्याची कारणं भरपूर आहेत की लोक आजकाल आपल्याकडं शेळ्यांना चारण्यासाठी जास्त स्वरूपावरती क्षेत्र राहिलेलं नाही आहे। जमिनीची फार छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभागणी झालेली आहे। प्रत्येकजण जमीन कसण्यासाठी